नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन आमच्यासाठी खूपच खास ठरला, कारण यावेळी आम्ही थेट एअरपोर्टवरती जाऊन रिपब्लिक डेचं सेलिब्रेशन पाहिलं. सकाळची वेळ होती, त्यामुळे रस्त्यावर अजिबातच ट्रॅफिक नव्हतं आणि एअरपोर्ट आमच्या घरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे अगदी 10 ते 15 मिनिटात आम्ही एअरपोर्टवरती जाऊन पोहोचलो. सकाळीच एअरपोर्ट परिसरात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. सर्वत्र तिरंगा, सजावट आणि देशभक्तीपर गाण्यांचा नाद अगदी घुमत होता. सगळीकडे केशरी, पांढरा आणि हिरवा असा रंगसंगतीचा अप्रतिम मिलाप दिसत होता. सुरक्षा कर्मचारी, एअरपोर्ट स्टाफ आणि उपस्थित सगळेच जण खूप शिस्तबद्ध आणि अभिमानाने या सोहळ्यात सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. एअरपोर्ट सारख्या धावपळीच्या ठिकाणीही इतकं सुंदर आणि शांत वातावरण अनुभवायला मिळालं, हे खरंच वेगळं होतं. वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक नृत्यकला आणि सांस्कृतिक सादरीकरणासोबतच देशभक्तीवर आधारित मनाला भिडणारी सादरीकरणेही अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाहायला मिळाली. आपला भारत देश विविधतेने नटलेला असून प्रत्येक राज्याची वेगळी ओळख आणि संस्कृती आजच्या सुंदर सादरीकरणातून पाहायला मिळाली आणि या सगळ्यातून आपण सगळे भारतीय एकच आहोत हा संदेश मनापासून जाणवला. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भारताबद्दलचा अपार प्रेम, अभिमान आणि देशभक्तीची भावना स्पष्टपणे झळकत होती. एअरपोर्ट परिसरात जमलेली गर्दी, तिरंगी सजावट आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणामुळे सगळीकडे आनंद, उत्साह आणि एकतेचं सुंदर वातावरण निर्माण झालं होतं. नृत्यकलेच्या सुंदर सादरीकरणासोबतच देशभक्तीपर गाणी सादर करण्याचेही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गाण्यांमधून देशाविषयीचं प्रेम, त्याग आणि अभिमान व्यक्त होत होता आणि प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिकच बळकट होत होती. संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या सुरांनी आणि उत्साहाने भारावून गेला होता. एअरपोर्टवरील सर्व सुरक्षा कर्मचारी आपल्या दैनंदिन कामासोबतच या कार्यक्रमातही अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. आम्ही आमच्या लहान बाळाला घेऊन हा कार्यक्रम पाहायला आलो होतो आणि तोही हे सगळं अगदी कुतूहलाने व मनापासून पाहत होता. काही देशभक्तीवर आधारित सादरीकरणे पाहून तर उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. आणि या लहान मुलींनी देशभक्तीपर गाण्यांवर सादर केलेले भरतनाट्यम अतिशय सुंदर, भावपूर्ण आणि मनाला भिडणारे होते. हातात तिरंगा घेऊन केलेले त्यांचे सादरीकरण अतिशय सुंदर, उत्साहपूर्ण आणि देशभक्तीने भरलेले होते. खरंच आपण भारतीय आहोत याचा मनापासून खूप अभिमान वाटतो. आजचा कार्यक्रम इतका सुंदर आणि मनमोहक होता की वेळ कधी निघून गेली हे कळलंच नाही. असं वाटत होतं की हा कार्यक्रम कधीच संपू नये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.